अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडींवर गंभीर आरोप केलेत। मंत्र्यांकडे असलेल्या कामांसाठी पैसे मोजावे लागतात असा अत्यंत खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। अब्दुल सत्तार यांच्या पीएवर मिटकरींनी आरोप केलेत। अकोला इथल्या कृषी विद्यापीठाच्या सिनेट मेंबरशिप करता मोगल यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केलाय। मिटकरींच्या आरोपांमुळे आता मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी यांचा मुद्दा पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय। मोगल जे ओएसडी आहेत, अब्दुल सत्तार साहेबांचे ओएसडी होते, त्या काळात सत्तार साहेब कृषी मंत्री होते आणि सत्तार साहेब कृषी मंत्री असताना त्यांच्या वडिलांची शिफारस त्यांनी राज्यपालाकडे केली आणि राज्यपालांनी पत्र देऊन आपल्या विद्यापीठावर त्यांना नॉमिनेट केलं। म्हणजे तुम्ही इथे एका शेतकऱ्याला अन्याय करताय आणि ज्या मराठवाड्याच्या विदर्भाच्या शेतकऱ्याशी संबंध येत नाही तिथं तुम्ही त्या विदर्भाची हक्काची जागा पण हेरून घेताय। त्यांचे वडील आता ईसी मेंबर आहेत। मग हे का होतंय? मग इथं आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे का त्या मोगलांकडून? ते एकदा स्पष्ट होऊ दे, बस एवढंच आमचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।